श्री स्वामी समर्थ श्रोते हो, घाटातून येत असताना अचानक फोनची रिंग वाजली आणि बघतो तर काय, मागून मोठा भरधाव वेगाने धावत येणारा तो ट्रक. श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचे खूप खूप मनापासून स्वागत आहेत. आणि आज जो अनुभव आहे तो अमित दादांचा आहे साताऱ्यावरून. तर दादा म्हणतात की माझ्यासोबत जे घडलेलं आहे ते खरंच मी कधीही विसरू शकणार नाहीत. आणि दादा स्वामी सेवेकरी आहेत. बघा श्रोते हो, कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात आणि की ते आपण कधी त्याचा विचारही केलेला नसतो. हे असं आपण बऱ्याच अनुभवातून आजवर आपण ऐकत आलेलो आहोत. पण हे अनुभूती ह्या त्यांनाच येतात की जे दत्तभक्त आहेत, जे स्वामी सेवेकरी आहेत आणि ज्यांची म्हणजे बराच काळ ज्यांनी स्वामी सेवेत घालवला आहे, दत्त महाराजांच्या सेवेमध्ये घालवला आहेत, त्यांना अगदी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूत्या येत असतात की आपण त्याचा विचारही केलेला नसतो. आणि म्हणतात ना की खरंच अशा जर दैवी शक्तीचं जर आपण नामस्मरण जर सतत अगदी मनापासून करत असतो तर ती शक्ती आपल्याला कधीही संकटकाळी एकटं सोडतच नाही मुळात. म्हणजे तर दादांसोबतही अशीच काही घटना घडलेली आहेत. तर दादा सांगता आहेत की मी एक साताऱ्याचा राहणारा आहेत आणि सर्वात प्रथम तर माझा श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. कारण मी ज्या धक्क्यातून वाचलो, ज्या अपघातातून वाचलो, तिथं माझ्या महाराजांचंच नामस्मरण केलेलं माझ्या काहीतरी आडवं आलेलं आहे. तर दादा म्हणतात की माझं नोकरी ते माझ्या घराचं जे ठिकाण होतं हे अगदी म्हणजे 40 ते 45 याच्यावरती मीटरवरती किलोमीटर अंतरावरती आमचं म्हणजे येण्या जाण्याचा जो प्रवासाचा जो अंतर आहे ते तेवढ्या अंतरावरती आहे माझं घर आणि माझं ऑफिस. तर एके दिवशी मी येत होतो, थंडीचे दिवस होते आणि थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळ ही फारच लवकर होत असते. तर दादा म्हणतात की ज्या वेळेला मी मूळ साताऱ्याचा राहणार आहेत आणि मी खंडारकी घाटातून जेव्हा येत होतो, खंडारकी का खंबारकी असं काहीतरी दादाने नाव सांगितलेलं आहे आपल्याला. तर दादा म्हणतात मी त्या घाटातून येत होतो आणि त्या घाटातून येत असताना माझ्या फोनची अचानक रिंग वाजली, मला आवाज ऐकायला आला. तर मी गाडी साईडला घेतली आणि गाडी साईडला घेतलेली असताना मी फोन बघायला गेलो, तेवढ्यातच भरधाव वेगाने अगदी धाड दिशी मागून ट्रक आलेला होता आणि माझ्या पुढं अगदी 30 ते 40 म्हणजे 30 ते 35 फुटावरती तो ट्रक सहज घसरत गेला. तर मी अगदी 2 मिनिटासाठी अगदी सुन्न झालो आणि मला जणू जसं काही एक धक्काच बसला की हे झालं तरी कसं. तर नंतर कळालं की त्या ट्रकचे जे ब्रेक आहेत तर ते फेल झालेले होते. आता बघा, माझ्या फोनची रिंग वाजणं आणि मला तो आवाज येणं आणि मी गाडी साईडला घेतली, तेवढ्यात ही ट्रक माझ्या मागून वेगाने धावत आली आणि तो जो काही अपघात होता तो अगदी धाडदिशी झालेला. म्हणजे ह्या गोष्टींचा संयोग कुठंतरी म्हणजे माझ्या महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेल्या सेवेचंच फळ मला काहीतरी मिळालं. आणि त्यापेक्षाही एक गोष्ट म्हणजे अशी की त्यावेळेला मला कोणाचाही फोन आलेला नव्हता. मी नंतर फोन चेक केला तर मला कोणाचाही फोन आलेला नव्हता. हे अगदी सत्य घटना आहे आणि माझ्यासोबत घडलेली घटना आहे. हा थरारक अनुभव सांगताना देखील मला कापरं फुटलं. कारण का तर हे मी जवळून अनुभवलं आणि त्यावेळेला अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं की खरोखर हे माझ्यासोबत घडलं. आणि माझ्या स्वामींनी जर मला कदाचित तो भास मला दिला नसता की बाबा तुझ्या फोनची रिंग वाजलेली, तू आता गाडी साईडला घे आणि तो फोन उचल. मी फोन उचलणार, खिशातून बाहेर काढणार, तेवढ्यात ती ट्रक माझ्या मागून आली आणि जोरात वेगाने ती माझ्या समोरून निघून गेली आणि धाड दिशी ती पुढे जाऊन आदळली गेली. तर बघा श्रोते हो, कुठंतरी काहीतरी म्हणजे दादांचं म्हणणं असं आहे की हा संयोग खरोखर माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्याच कृपा आशीर्वादाने आला. आणि हो, जे स्वामी सेवेकरी आहेत, जे दत्त महाराजांचे सेवेकरी आहेत, त्यांना ह्या अनुभूत्या येतातच, यात तीळ मात्रही शंका नाही.
आता जे नास्तिक आहेत त्यांना तुम्ही कितीही सांगण्याचा प्रयत्न करा, त्या लोकांच्या अगदी त्यांच्या डोक्यामध्ये ह्या भावना घुसत नाहीत. ते फक्त म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मानवरचित तुम्ही रचलेल्या आहेत. आणि या विषयावरती मला एक खूप सुंदर असा एक मला व्हिडिओ पुढे बनवायचा आहे आणि मी तो लवकरच बनवणार आहे. कारण का तर बरेच असे अनुभव असतात की आपण सेवेकऱ्यांना आलेले अनुभव असतात ते आपण दुसऱ्या सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपण करत असतो. कारण का तर आलेली अनुभूती ही सर्वांपर्यंत पोहोचली गेली पाहिजे आणि जेणेकरून त्या एखादी व्यक्ती जर स्वामी सेवेकरी नसेल तर त्यालाही आपण कदाचित त्याच्याही मनामध्ये ती भावना येऊ शकते. कदाचित त्याचंही कोणतं एखादं नडलेलं काम असेल तर ते पूर्ण होऊ शकतं ना. कदाचित नास्तिक असेल तर तो आस्तिकही होऊ शकतो. तर अशा प्रकारे जर म्हणजे बरेच असे अनुभव आपण सांगतो त्यावेळेला अशा बऱ्याच कमेंट्स अशा विचित्र असतात की त्या वाचायला सुद्धा कसं तरीच वाटतं. पण असो, आपल्याला त्या निगेटिव्ह भागाकडे जायचं नाही. आपल्याला पॉझिटिव्हच विचार करायचा आहे की घरोघरी आपले स्वामी महाराज कसे पोहोचतील. तर श्रोते हो, दादांचा अनुभव खरंच खूप भयान आणि थरथराट होता. म्हणजे संध्याकाळ झालेली त्यावेळेला ही सगळी घटना घडली आणि आश्चर्य काय तर फोनची रिंग मुळात वाजलेलीच नव्हती. ही त्यापेक्षाही आश्चर्यकारक घटना आहे. तर अशीच स्वामी समर्थ महाराज दादांकडून सेवा करून घेत राहो आणि दादाही त्या सेवेमध्ये अगदी तल्लीन राहो हेच आपण स्वामीचरणी प्रार्थना करूया. आणि हो, जर तुम्हालाही तुमचे अनुभव जर आपल्या कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलवरती शेअर करायचे असतील तर नक्कीच संपर्क करा. जेणेकरून हे पुण्याचं काम आपण दुसऱ्या कोणाला तरी म्हणजे त्याच्याही वाट्याला यावं ही एक आशा बाळगून आपण घरोघरी स्वामी महाराज पोहोचवण्याचं कार्य करूया. तर कोणाला इच्छा असेल आपला अनुभव सांगण्याची तर नक्कीच संपर्क करा. नक्कीच तुमचा अनुभव आपल्या चॅनलवरती सांगितला जाईल. तर श्रोते हो, आजची केलेली सेवा आपण इथंच स्वामीचरणी अर्पण करूया. पुन्हा नवीन एका कथेसोबत एका विषयासोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि उद्यापासून येणारे प्रत्येक व्हिडिओ आपले हे संध्याकाळी 5:11 अपलोड होणार आहेत. याची सगळ्यांनी दखल घ्यावी. कारण का नियमित रूपाने आता संध्याकाळचे 5:11 आपले व्हिडिओ अपलोड होणार आहेत. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे अनुभव ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून दुसरे नवीन सेवेकरी जोडले जातील. एक पुण्याचं कार्य आपल्या हातून घडेल. चला तर श्रोतो, इथंच या कथेला पूर्णविराम देऊया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.